हॅलो मित्रांनो पॅन 2.0 आता पॅन कार्ड नवीन येणार आहे अशीच भरपूर ठिकाणी चर्चा सुरू आहे। तर तुमच्या जुन्या पॅन कार्डचं नक्की काय करायचं आणि पुढे नक्की काय होणार आहे या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर आता व्हिडिओला सुरू करूया। तर सर्वात प्रथम आपण हे जाणून घेऊया की पॅन कार्ड 2.0 काय। तर पॅन कार्ड 2.0 म्हणजे जर तुम्हाला आता नवीन पॅन कार्ड काढायचं असेल किंवा पॅन कार्डला अपडेट करायचे असेल तर ते आता पेपरलेस आणि एकदम सोप्या पद्धतीने होणार आहे। म्हणजे त्याला आता जे डॉक्युमेंट लागणार होते ते आता एकदम कमी लागणार आहे आणि ते आता एकदम फास्ट पद्धतीने तुमचं पॅन कार्ड बनून जाणार आहे। तर त्याच्यासाठी नवीन पोर्टल जे आहे ते आता लवकरच लॉन्च होणार आहे आणि त्याची जी प्रोसेस राहणार आहे ती एकदम सोपी आणि पेपरलेस असणार आहे। म्हणजे आता त्याला डॉक्युमेंट पण कमी लागणार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने ते बनून जाणार आहे। तर ते जे पॅन कार्ड असणार आहे त्याच्यावर एक QR कोड असणार आहे, त्याच्यावर तुमची सर्व इन्फॉर्मेशन आहे ती असणार आहे। जर त्याला कोणी स्कॅन केलं तर त्याच्यावर तुमचे जे नाव असेल, ॲड्रेस, अशी जी तुमची सर्व इन्फॉर्मेशन आहे ती दिसणार आहे। तर मित्रांनो यालाच पॅन कार्ड 2.0 असे म्हणतात। तर मित्रांनो यासाठी केंद्र सरकारने पण मंजुरी देण्यात आलेली, केंद्र सरकारकडून मंजुरी। तर आता त्याचं लवकरच नवीन जे पोर्टल आहे ते लॉन्च होणार आहे आणि या पॅन कार्ड 2.0ची काही वैशिष्ट्ये आहे ते आपण पाहूया मित्रांनो। तर पहिले वैशिष्ट्य म्हणजे पॅन कार्ड एकदम नवीन पोर्टल जे पॅन कार्डचं ते लॉन्च होणार आहे आणि सर्व कामं जे आहेत एकाच पोर्टलवर होणार आहे। म्हणजे नवीन बनवायचं, अपडेट करायचं, असे सर्व कामं जे आहेत ते एकाच पोर्टलवर होणार आहे आणि एक पोर्टल जे आहे ते लॉन्च होणार आहे त्याच्यासाठी। दुसरी जे अपडेट होणार वैशिष्ट्य आहे त्याच्यामधले ते म्हणजे इथे कोणतीही कागदपत्रे लागणार नाही, म्हणजे पेपरलेस पद्धतीने होणार आहे आणि कागदपत्रे लागणार नाही, म्हणजे लागणार पण खूपच कमी लागणार आहे तुम्हाला। आणि तिसरं म्हणजे सर्वात महत्त्वाचं आहे ते याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही पैसे लागणार नाही, म्हणजे फ्री होणार आहे। तुमची जी बी प्रोसेस राहणार आहे नवीन पॅन कार्ड बनवायचं या अपडेट करायचं ते सर्व फ्री असणार आहे। आणि चौथे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे यामध्ये एक टोल फ्री नंबर देण्यात येणार आहे, त्याच्यामध्ये तुमचे काही बी प्रॉब्लेम असेल तुम्ही त्याच्यावर कॉल करून तुमची जी हेल्प मागू शकता आणि ते लवकरात लवकर सॉल्व करण्यात येणार आहे। तर हे 4 याचे वैशिष्ट्य आहे। तर आता तुमचे जे प्रश्न असणार आहे म्हणजे तुम्ही म्हणाल की आमच्याकडे ओल्ड पॅन कार्ड आहे, म्हणजे जुनं पॅन कार्ड आहे, तर तुम्हाला काही करायची गरज नाही, टेन्शन घ्यायची गरज नाही। तर ते तसं चालणार आहे, काहीच प्रॉब्लेम नाही असं केंद्र सरकारकडनं सांगण्यात आलं आहे। दुसरं म्हणजे की पॅन कार्डमध्ये दुरुस्ती होईल का, तर दुरुस्ती होणार आहे, पण आता ते नवीन पोर्टल लॉन्च झालं नाही त्याच्यामुळे तुम्हाला पैसे देऊन ही दुरुस्ती करायला लागणार आहे। म्हणजे 107 रुपये असं काही लागतं आता, तर पैसे देऊन आता सध्या तुम्हाला त्याची दुरुस्ती करायला लागणार आहे करायची असेल तर। आणि ते जे नवीन पोर्टल जेव्हा लॉन्च होईल ते एकदम सोप्या पद्धतीने राहणार आहे आणि फ्री होणार आहे त्याच्यामध्ये सर्व। म्हणजे जे नवीन पोर्टल लॉन्च होणार आहे त्याच्यातच फ्री असणार आहे, आणखीन ते पोर्टल लॉन्च झालं नाही त्याच्यामुळे तुम्हाला त्याचे पैसे जे ते लागणार आहे। तर मित्रांनो की तुमचं जे दुसरा एक प्रश्न आहे, तुमचं जे पॅन कार्ड जुनं असेल किंवा तुमचं नवं पॅन कार्ड आहे आणि त्याच्यामध्ये QR कोड पण आहे, जर तुमचं जुनं पॅन कार्ड आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये काही अपडेट करशाल तर ते तुम्हाला जेव्हा बनवून मिळेल तेव्हा त्याच्यावर QR कोड जो आहे तो अपडेट होऊन येणार आहे। आणि तुमचं जे QR असलेलं पॅन कार्ड आहे तर ते काही प्रॉब्लेम नाही आहे, ते आता पॅन कार्ड जे आहे ते 2016-17 अशापासूनच QR कोड देणं सुरू केलेलं आहे। तर तुमचं जे QR कोडवाला असेल ते तसं चालणार आहे, तुम्ही त्याला अपडेट पण करू शकता। आणि जुनं जे ते पण जर तुम्ही अपडेट केलं तर नवीन QR कोड येऊन जाईल तुम्हाला त्याच्यावर। तर हीच अशा पद्धतीची पॅन कार्ड संबंधितली अपडेट होती मित्रांनो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। थँक्यू मित्रांनो, टेक केअर।